किती सांगू मी सांगू कुणाला. अण्णा तुम्हाला टाकायला सांगितलं होतं ना फुलांच्या माळा, याच्या गळ्यात काय घालून बसल्यास सत्कार मूर्ती सारखा. खुश आहे मी आज, खूप खुश. अण्णा नाही म्हणजे तुमचं काम स्वयंपाकाचं आहे, पण आमचं सुद्धा हे काम करा ना जरा. करणार करणार. हा तू कॉटेज जरी धुवायला सांगितलं असतंस ना तरी ते पण केलं असतं मी. हो हा, खरंच? मग आधी सांगायचं ना, मी कशाला केलं असतं. ए अन्नूली ह्या बघ, ह्या सगळं काम आम्ही करता हा. पण मी काय म्हणते, आमच्यासाठी काहीतरी खायला बनव. लय भूक लगी आहे यार. कुणाला काय काय हवंय सांगा बघू. मला झणझणीत खिमा पाव. मला कोंबडी वडे. आणि माझ्यासाठी काय कर माहितीये, 2 कवटाचा आमलेट कर. असा कांदा बारीक चिरून त्याच्यावर कोथिंबीर आणि जराशी मिरची घाल. काना खाली काढू का आमलेट? हा जा, कुणासाठी काही बनवणारच नाही. अरे अरे असं काय करतोस तू? वो देखो मैं क्या लेके आया। अपना जो मेनू बोर्ड है ना, ये इसके ऊपर वो लोगों ने वो नाच गाने का कार्यक्रम है ना, उसका सब माहिती लेकर आना। अभी ये देखो क्या लिखा है, 1000 रुपए टिकट, इसको ऐसा पकड़ के डाल दो. अब ये सब जमा करके इसको ना फेंक दो उधर. अन्नाला पण टाकून द्या. टाकून द्या. हा बोलला, आम्ही असं काय बोलत एवढं साबजी, साबजी आहे, साबजी. मालक मालक या ना, या या ना. आवाज एवढा आनंदाचा दिवस आहे, मी ना सगळ्यांसाठी फर्स्ट क्लास चहा करून आणतो आल्याचा. येताना आमलेट पण घेऊन ये. हा, आणतो आणतो हा. मालक साबजी. अहो, यांना काय झालं? सौरभ गोखले गौरीचा होणारा नवरा. आणि त्यात गौरीने आम्हाला आधीच सांगून ठेवलंय, हा साखरपुडा झाल्याशिवाय कुणालाही काहीही सांगायचं नाही. कपिल दादा, कपिल दादा, हं? तुला वाईट वाटतंय का ती माणसं गेल्याबद्दल? त्याचं कशाला मला वाईट वाटेल? मग काय झालंय तुला? लांबून सुद्धा बघते, तुझा मूड ऑफ आहे. हसत नाहीयेस, बोलत नाहीयेस, तोंड पाडून बसलायस. की तुला रामाशय वाल्यांचे जोक्स कळत नाहीयेत? कळतात, मग आवडत नाहीयेत का? आवडतात. मग हस की. त्या 32 दातांचा उपयोग फक्त खायला नसतो, हसायला सुद्धा असतो, असं आमच्या बाई म्हणतात. हो का? हो, हे सगळे एवढी गंमत करतायत आणि तुझा चेहरा परीक्षेत नापास झाल्यासारखा. असं काही नाहीये. कपिल दादा, हम्म, मी लहान आहे, पण तुझा मूड केलेला कळतो हा मला. गौरी तशी भांडण झालंय का काही? गौरी ताई मला भेटलीच नाही त्याच्याशी भांडायला. म्हणजे गौरी ताई भेटले नाहीये म्हणून तुझा मूड खराब आहे होय? ओ आजीबाई, इतकं काही झालेलं नाही हा, एवढी नका करू काळजी. मी काळजी नाही करणार तर कोण करणार? हमारा नाम आश्रय में कस्टमर आया है. कस्टमर आलाय. कोण अरे? मुलगा की मुलगी आहे? मुलगा मुलगी नाही, वो लड़की है, लड़की. म्हणजेच मुलगी ना. कशी दिसते, कशी दिसते? वो है ना, मंद आहे. ओ ऐसा है. फुस जायला म्युन्सिपाल्टीत कामाला आहे का फवारणीला फुसफुस करते? ओ नागिन बोल के आया, नागिन. नॉगिन आहे. हाँ, नॉगिन आली आहे. जायला मग आपल्याला पोंगे वाजवावेच लागणार आहे. जांभळे, जांभळे, ओ जांभळे, 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 ओ जांभळे, जांभळे, ओ जांभळे, ओ. पाडावल पाडावल. हा? अरे एवढा घसा खरवडून शिरात ताणून रिक्षेचा हॉर्न वाजवल्यासारखा का ओरडतोयस? आणि तू आज किती ओरडलास ना तरी जांभळ्यांना ऐकू जाणार नाही. काय बोलताय? नाही, मेंदूमध्ये आधीपासून वायरिंगचा लोचा होताच, पण आता कान पण गेले. ते पण काय करणार ना, कान कवटीला अटॅच असतात ना. ए अरे जरा दुसऱ्याबद्दल नीट बोलावं की. हा, ते श्रेयाच्या शाळेत गेलेत, तिथं जा आणि त्यांना सांग काय सांगायचं ते. मी काय वेगळं सांगणार आहे? रामाश्रम मध्ये नवीन गेस्ट आलेत. हो का? अरे वा वा वा, नमस्कार नमस्कार.
नमस्कार. स्वागत आहे तुमचं रामाश्रयमध्ये. या या हे हे एवढं रजिस्टर भरा आणि कोणाचं तरी ओळखपत्र लागेल, आय कार्ड तेवढं काढून ठेवा. अगं नंदिता. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. होच. चहा चालेल ना का कॉफी? हो हो चहा चालेल. चालेल ना. हा मग हरकत नाही. अण्णा मला पण चहा चालेल. हा आणतो. हा तुम्ही नाश्ता करणार आहात का? म्हणजे नाश्त्याची वेळ आता संपत आली आहे, पण तुम्ही सांगा म्हणजे मग तुमच्यासाठी आहे ना चहा आणि नाश्ता रिसॉर्ट वरतीच पाठवून देतो मी. हे घ्या, हे मेनू कार्ड. एक पोहे, हा एक उपमा आणि चहा. बा मला दूध. दूध मसाला चालेल? साधं द्या. आणि खायला काही अंडी मिळतील का? अंडी? कच्ची मिळतील? कच्ची अंडी? नंदिता. जाऊ दे, उकडलेलीच द्या. नाही मिळतील ना, कच्ची सुद्धा मिळतील. पण 4 एकदम खाणार की? मला पसतात. माझं तुमच्या माणसांसारखं नाहीये. आमच्या माणसं रूम मध्ये पाठवून द्या नाश्ता प्लीज. हो पाठव. काय ग, ऑफिसला नाही गेलीस? पण बरं झालं बाई नाही गेलीस ते. मी ना आप्पे करते. अचानकच ठरलं सौरभला खायचे, त्याचा सकाळीच फोन आला होता. आता ऐन वेळी काय करणार, मग गेले गोऱ्यांच्या दुकानातून रेडीमेड पीठ घेऊन आले. मला खरं बाई नाही आवडत हा रेडीमेड पिठाचे आप्पे करायला. पण ऐन वेळी काय करायचं ग, कधी तांदूळ भिजवायचे, ते आंबवायचे आणि त्यात सोडा घालूनही काही खरं नाही बाई त्या चवीचं. गौरी काय झालंय? नाही कुठे काय काहीच नाही. नाही म्हणजे मगाचपासून मी एकटीच बोलतेय, तुझं लक्षच नाहीये. अगं तो कपिल आहे. कपिल? त्यांचं काय? नाही काही नाही. नाही नाही सांग ना, काय झालंय त्यांचं? काही प्रॉब्लेम? अगं काही नाही, खरंच काहीच नाही. आई अगं ही साडी किती सुंदर दिसते तुला. नवीन आहे का? अगं नवीन कुठली? तुझा 10वीचा रिझल्ट लागला तेव्हा तुला साडी घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा घेतलीये ही साडी. हो का? पण आज खूप छान दिसते तुला खरंच. गौरी, तू आणि तुझे बाबा सतत जे वकील असल्यासारखे फिरत असताना हे आई. नाहीतर काय, बरोबर विषय बदललास. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर कशी करायची ना, ते तुम्हाला दोघांना बरोबर कळतं. अरे वा, आज काय कौतुक करायचा मूड आहे का तुझा? कौतुक? मी टीका करतेय आणि तुला ते कौतुक वाटतंय? तुम्ही दोघं मला काही बिंडोक समजता का ग? माझी आई आहे ना, ती सगळ्यात हुशार आहे. तुझं कोर्टात उभी राहिलीस ना तर आम्हाला पण हरवशील खरंच. तुझे बाबा पण अशीच लाडीगोडी लावून स्वतःच म्हणणं तेच खरं करतात. आणि दुसरी तू. असेच लाडीगोडी लावता. हो ग, नाहीतर काय. हे असं गळ्यात पडून. गौरी उगाच फाजीलपणा करू नकोस हा. लग्नाचं वय झालं तुझं तरी. आई आई इकडे बघ, इकडे बघ. आई तू लाजलीस. गप गप. सनी माझं एक काम आहे तुझ्याकडे, करशील? अहो, कोण नाही बोलेल तुम्हाला. बोला तुमच्यासाठी काय पण बोला. दगडू काशाबा परब, त्याला मिळवून दे, तुला हवे तेवढे पैसे देईल. या सनीचा वर्ड आहे तुम्हाला. वो दगडू है ना दगडू, वो आपके पैरों के नीचे होगा. ते जर अंतर ठेवून राहत असतील ना, तर तूही काही विचारायला जाऊ नकोस हा त्यांना. तुला काही स्वाभिमान आहे का नाही? सौरभ तसा बरा आहे आणि त्याला ना हिचा स्वभाव चांगला माहितीये, त्यामुळे तो बरोबर हँडल करतो हिला. अहो हेच तर गमक आहे त्यांच्या जोडीचं. जोडी असावी ना तर अशी.